हॅलो अँड वेलकम बॅक आय टी आय स्टुडंट्स. तर आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा सेमिस्टर 1चा पेपर घेऊन. पहिल्या वर्षासाठी सेमिस्टर 1 पेपरला 75 मार्काचा पेपर आहे. टोटल प्रश्न आहेत 25, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगशिवाय वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल याचेही काही पेपर सोडवलेले आहेत. तर त्या पेपर्सची लिंक आपण या ठिकाणी पाहू शकता. या प्लेलिस्टवर जाऊन आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स व एम्प्लॉयबिलिटी स्किलचे सॉल्व्ड केलेले क्वेश्चन पेपर आहेत ते आपण पाहू शकता. तर आपण सुरुवात करूया. क्वेश्चन 1. विथ द हेल्प ऑफ रूलर अँड कंपास इट इज नॉट पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द अँगल ऑफ. तर काय सांगितलं इथं की आपल्याला कोणता अँगल आपण काढू शकत नाही. कशाचा वापर करून? रूलर आणखी कंपास, पट्टी आणि कंपासचा उपयोग करून पुढीलपैकी कोणता अँगल आपण तयार करू शकत नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे 40 अंश. 40 अंशाचा अँगल आपण कंपास आणि पट्टीचा वापर करू शकत नाही. तर कोणते अँगल आपण तयार करू शकतो? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण 90 अंशाचा अँगल तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ए बी रेषा ड्रॉ केलेली असताना या ठिकाणी आपण कंपास ठेवून इथून एक कर्व मारला हा, व सेम अंतर तेच ठेवायचं. अंतर न बदलता तोच कंपास ई पॉईंटवर ठेवून पहिला कर्व मारला ई सी, नंतर इथून इथं निडल ठेवली कंपासची व इथून पुढे इकडे कर्व मारला की आपल्याला हा पॉईंट मिळतो. हे दोन पॉईंट मिळाल्यानंतर या पॉईंटपासून इकडे एक कर्व मारायचा व या पॉईंटपासून तो वरती एक कर्व मारायचा, जेणेकरून आपल्याला जो सेंटर पॉईंट मिळेल इंटरसेक्शन पॉईंट तो झाला आपला AO परपेंडिक्युलर. याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी प्रत्येक अँगल जो आहे तो आहे 30 अंशाचा. 30 अंश 30 अंश 30 अंश, जेणेकरून अँगल ABC हा आहे 90 अंशाचा. ओके. अँगल DBE आहे 30 अंश व अँगल EBC हा देखील आहे 30 अंश व अँगल ABD हा पण आहे 30 अंश, जेणेकरून 30-30 अंशाचे 3 अँगल आहेत. या ठिकाणी काय केलेलं आहे? बी पॉईंटवरून एक कर्व मार्क केला जो BC लाईनला एक या ठिकाणी क्रॉस होतो व AB लाईनला 2 या ठिकाणी क्रॉस होतो. हा कंस मारल्यानंतर कंपास या पॉईंटला ठेवला व इथून जो आपण कर्व मारला त्याच्यावरती एक इंटरसेक्शन घेतला, तो झाला E, व एक पॉईंटवर कंपास ठेवून दुसरा एक कंस मारला या ठिकाणी, तर तो मिळाला आपल्याला D. त्या ठिकाणी आपले 30 अंशाचे 3 अँगल तयार झाले. तर यानंतर आपल्याला दुसरा दिसतो आहे अँगल ABC 75 अंश. हा अँगल कसा तयार केला? सेम प्रोसिजर केली आपण जे या ठिकाणी केली. या प्रोसिजरनंतर या अँगल ABDचा आपल्याला बायसेट करायचा आहे, म्हणजे काय, ह्याचा सेंटर काढायचा आहे इथून. तर तो काढण्यासाठी काय केलं आपण? जे आपले इंटरसेक्शन पॉईंट आहेत D आणि 2, ओके, ज्या ठिकाणी D आणि F हे 2 पॉईंट आहेत, ह्याच्यामध्ये या 2 अंतराच्या मध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं व कंपासनं वरती क्रॉस सेक्शन घेतला. या ठिकाणी जो आपल्याला क्रॉस मिळतो, D वरून इथे एक कंस मारला, F वरून या ठिकाणी एक कंस मारला, हा जो क्रॉस पॉईंट मिळतो तो आपण जोडून घेतला. तर हा अँगल असणारे 30 होता पहिला अँगल. 30चा हाफ असणारे 75, मग 75चा अँगल आपण तयार करू शकतो. सेम इथं आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी आपण 22 म्हणजे 22.5 अंशाचा अँगल तयार केलेला आहे ABC. या ठिकाणी आपण पहिला 90 अंशाचा अँगल फॉर्म केला. जी प्रोसेस या ठिकाणी आहे त्याप्रमाणे इथे 90चा अँगल फॉर्म केला. हा अँगल तयार केल्यानंतर 45चा अँगल मिळवण्यासाठी आपण या पॉईंटवरून आणि या पॉईंटवरून 2 कंस मारले, ज्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घेतलं व हे कंस ज्या ठिकाणी क्रॉस होतात तो आपल्याला मिळतो BE. व BEचा अँगल EBC याला बायसेट करण्यासाठी आपण 1 आणि 2 ह्या 2 पॉईंटवरून अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन 2 कंस मारले व त्या ठिकाणी आपल्याला A पॉईंट मिळतो. तर हे आपण अँगल तयार करू शकतो.
नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन 2. विच वन ऑफ द फॉलोइंग कंपास इज यूज्ड टू ड्रॉ व्हेरी लार्ज सर्कल. पुढीलपैकी कोणत्या कंपासचा उपयोग खूप मोठे वर्तुळ काढण्यासाठी केला जातो. तर याचा करेक्ट आन्सर आहे ए बीम कंपास. बीम कंपासचा उपयोग मोठमोठे सर्कल किंवा वर्तुळ काढण्यासाठी केला जातो. तर बीम कंपास जे आहे ते या प्रकारे दिसतात. याच्यामध्ये दोन्ही पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही मुव्हेबल असतात, त्यांना आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यासाठी या ठिकाणी स्क्रू आहे, लॉकिंग स्क्रू आहेत. हे स्क्रू आपण लूज करून दोघांच्या मधला अंतर वाढवू शकतो व त्याप्रमाणे आपण बीम कंपासचा वापर करून मोठे सर्कल ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन 3. लेटरिंग ऑफ ड्रॉइंग शीट शुड हॅव. ड्रॉइंग शीटमध्ये लेटरिंग कशा प्रकारचं पाहिजे. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी, ऑल अल्फाबेट्स इन कॅपिटल लेटर्स. चेक करूया आपण. इथं आपण लिहिलेलं आहे ऑल अल्फाबेट्स इन कॅपिटल लेटर. ड्रॉइंग शीटमध्ये कोणत्याही प्रकारचं लेटरिंग करताना ते कधीही स्मॉल लेटरमध्ये नको. सगळे लेटरिंग जे आहे ते कॅपिटलमध्ये पाहिजे, अप्पर केसमध्ये. ओके. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. ड्युरिंग ऑपरेशन ऑफ ड्राफ्टर द 2 आर्म्स ऑफ ड्राफ्टर रिमेन्स ॲट. आता ड्राफ्टरचं ऑपरेशन उपयोग करताना ड्राफ्टरचे 2 आर्म्स जे स्केल आहेत ते कसे राहतात. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यांच्यामधला अँगल असतो हा नेहमी 90 अंशाचा. तर हा कुठे असतो अँगल पाहूया. त्या ठिकाणी ड्राफ्टर जो आहे, मिनी ड्राफ्टर कन्सिस्ट ऑफ अँगल फॉर्म्ड बाय 2 आर्म्स विथ स्केल्स मार्क्ड अँड रिजिडली हिंज्ड टू इच अदर. या ठिकाणी स्केलच्या सहाय्यानं दिसते आपल्याला. या ठिकाणी अँगल जो आहे तो स्केलचा आहे 90 अंशाचा. हे दोन आर्म जे आहेत हे नेहमी 90 अंशामध्ये राहतात. ओके. हा ड्राफ्टरचा उपयोग आपण टी स्क्वेअर, सेट स्क्वेअर, पट्टी किंवा कोनमापक या प्रकारे देखील करू शकतो. व ड्राफ्टरच्या सहाय्याने आपण हॉरिझॉन्टल उभ्या आडव्या रेषा, तिरक्या रेषा, समांतर रेषा, पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लंब रेषा व इतर मेजरमेंट्स घेण्यासाठी किंवा अँगलचं मोजमाप करण्यासाठी करू शकतो. ही सर्व कामे आपण बाकीच्या म्हणजे टी स्क्वेअर, सेट स्क्वेअर, पट्टी, स्केल, प्रोट्रॅक्टर या सर्वांची कामे आहेत ती एकटा ड्राफ्टर करू शकतो. तर चौथ्याचं करेक्ट आन्सर आहे बी, 90 अंश. नेक्स्ट 5वा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग कंपास इज यूज्ड टू ड्रॉ स्मॉल साइज सर्कल. लहान आकाराची वर्तुळे काढण्यासाठी पुढीलपैकी कोणता कंपास वापरला जातो. त्याचं करेक्ट आन्सर आहे ड्रॉप कंपास. ड्रॉप कंपासचा उपयोग आपण छोटी सर्कल काढण्यासाठी करणार आहे. तर या ठिकाणी दाखवला आहे ड्रॉप कंपास की ज्याचा एक लेग जो आहे तो आतल्या बाजूला वळलेला आहे, त्यामुळे आपण छोट्या आकाराचे सर्कल याचा वापर करून काढू शकतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन 6. विच वन ऑफ द फॉलोइंग पेन्सिल लीड्स इज द हार्डेस्ट. आता ए बी सी डी हे 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी पेन्सिलची ग्रेड जी आहे ती कोणती कोणती असते पहिला आपण ती माहिती करून घेऊया. पेन्सिलची ग्रेड असते हार्ड, बोल्ड आणि एच बी म्हणजे मीडियम. या ठिकाणी हार्ड जी आहे ही हार्डेस्ट असते. एफ ही कोणत्याही प्रकारची पेन्सिलची ग्रेड नाही आहे. तर 6व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे बी, एच ग्रेडची पेन्सिल जी आहे ती सगळ्यात हार्डेस्ट पेन्सिल असते. तर आणखी माहिती पाहूया आपण याबद्दल. पेन्सिलची ग्रेड्स जी आहे ती 9H पासून 7B यापर्यंत अवेलेबल आहे. म्हणजेच 9H सर्वात हार्ड, नंतर 8H, 7H, 6H, 5H, 4H, 3H, 2H, नंतर H नंतर मध्ये येणारे HB, नंतर असणारे B किंवा 1B, 2B, 3B, 7B असं करत 7B पर्यंत. ओके. तर एवढ्या सगळ्या पेन्सिलच्या ग्रेड आहेत. पेन्सिलची ग्रेड जी पेन्सिलवरती या प्रकारे मार्क केली जाते. या ठिकाणी दाखवला आहे 2H. या प्रकारे पेन्सिलची ग्रेड आपण मार्क केलेली असते. पुढचा प्रश्न 7वा. टू ले ऑफ ॲन अँगल फ्रॉम अ गिवन लाईन व्हॉट मार्क्स ऑन द प्रोट्रॅक्टर शूड युअर अलाइन फॉर हायर ॲक्युरेसी.
आता एखाद्या लाईनवरती आपल्याला अँगल मार्क करायचा आहे एखाद्या पॉईंटमधून, तर तो मार्क करण्यासाठी आपल्याला प्रोट्रॅक्टर जो आहे, कोनमापक आहे, तो कशाप्रकारे लावला पाहिजे किंवा त्यानं कोणत्या कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट केलं पाहिजे. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे सी. ते कसं ते पाहूया आपण. 7व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सी. 0° 180° आणि सेंटर मार्क हे 3 पॉईंट कोनमापकावरती बरोबर आले तर आपला अँगल जो आहे तो योग्य प्रकारे तयार होईल. कसं, तर ह्या ठिकाणी दाखवलं आहे. जर बॅक साईडला आपण इथे एक लाईन ड्रॉ केली, जेणेकरून ही खालची लाईन आहे, ही लाईन जी आहे ही पूर्ण लाईन, ह्या लाईनवरती 0° माप ही रेष आहे, परत हा मधला सेंटर पॉईंट व 180° हे पॉईंट, ह्या जर तिन्ही पॉईंट एका रेषेमध्ये असतील तर आपण कोणताही अँगल मार्क केला 30 तर तो सेंटरपासून बरोबर असणार आहे. त्यामुळं लाईनवरती 0° रेष, सेंटर पॉईंट व 180° रेष असली पाहिजे, तर तुमचा अँगल मोजमाप करेक्ट येईल. 8वा प्रश्न. पॅरलल लाईन्स कॅन बी ड्रॉन विथ द हेल्प ऑफ. पुढीलपैकी कोणते इन्स्ट्रुमेंट्स वापरून आपण समांतर रेषा काढू शकतो. पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा. तर या ठिकाणी आपण मगाशी वाचून बघितलं की मिनी ड्राफ्टर, सेट स्क्वेअर आणि टी स्क्वेअर ह्या सर्वांचा वापर आपण पॅरलल लाईनसाठी करू शकतो. तर 8व्याचं करेक्ट आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. 8व्याचं करेक्ट आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. मिनी ड्राफ्टर, सेट स्क्वेअर, पेअर ऑफ सेट स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर या सर्वांचा वापर करून आपण पॅरलल लाईन ड्रॉ करू शकतो. ओके, या ठिकाणी आपण मिनी ड्राफ्टरचा वापर करताना त्याच्या स्केलचा वापर करून समांतर रेषा काढू शकतो. सेट स्क्वेअरचा वापर करताना कोणताही एक सेट स्क्वेअर फिक्स ठेवा व त्याच्या दुसऱ्या साईडला सेकंड सेट स्क्वेअर सेट केल्यानंतर त्याची जी वर खाली मुवमेंट होणार आहे, वरती एक रेष ड्रॉ केली, परत हाच सेट स्क्वेअर खाली ड्रॉ केला आपण व दुसरी रेष ड्रॉ केली तर ती वरच्या रेषेला समांतर असणार. या ठिकाणी एम आणि एल एकमेकाला समांतर आहेत. तसेच टी स्क्वेअर हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ह्याच्यामध्ये हा जो आहे तो झाला ब्लेड. ज्या ठिकाणी आपण काम करतो, जी वरची बाजू आहे मोजमाप घ्यायची, ती झाली वर्किंग एज व याला बोलायचं असतं स्टॉक. तर हा स्टॉक नेहमी ड्रॉइंग बोर्डच्या लेफ्ट साईडला वर्किंग एजला फिक्स असतो. हा मुवमेंट वर खाली करतो. तर या ठिकाणी आपण पेन्सिलच्या सहाय्याने या ठिकाणी समांतर रेष मारली व हा टी स्क्वेअर खाली ड्रॉ केला व दुसरी समांतर रेष मारली तर हे एकमेकाला समांतर असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. नंतर नेक्स्ट 9वा प्रश्न. टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम अ गिवन पॉईंट P ऑन लाईन XY, नेम द पॉईंट वेअर द निडल ऑफ द कंपास शुड बी प्लेस्ड फर्स्ट. प्रश्न पुन्हा एकदा नीट समजून घेऊया आपण. टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर, एक आपल्याला लंबरेष काढायची आहे. फ्रॉम अ गिवन पॉईंट P ऑन द लाईन XY रेषेवरती P पॉईंटमधून आपल्याला लंबरेषा काढायची आहे. नेम द पॉईंट वेअर द निडल ऑफ द कंपास शुड बी प्लेस्ड फर्स्ट. तर कंपासची निडल जी आहे, कंपासचा पॉईंट जो आहे, तर तो पहिल्यांदा कुठे ठेवला पाहिजे. पुढीलपैकी कोणता ऑप्शन आहे तो करेक्ट आहे, आपण हे पाहूया आता. तर याचं करेक्ट आन्सर आहे 9व्याचं ए, ॲट पॉईंट P. या P पॉईंटला आपल्याला निडल ठेवला पाहिजे. कसं ते पाहूया. तर अशा प्रकारे XY लाईन आहे, याच्यावरती आपल्याला एक P पॉईंट दिलेला आहे. या P पॉईंटमधून आपल्याला लंबरेष काढायची आहे, परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर तो सुरुवात करताना काय करणार आपण, हा P पॉईंट दिलेला असताना कंपासमध्ये पेन्सिल लावल्यानंतर कंपास आहे तो पहिला कंपासचा निडल जो P पॉईंटवर ठेवला व या ठिकाणाहून पेन्सिलच्या सहाय्यानं समान अंतरावर 2 व 1 या ठिकाणी कंस ड्रॉ केला. हा कंस काढल्यानंतर परत नंतर 1 नंबरला आपण निडल ठेवणार आहे कंपासचा. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये व इथे कंस ड्रॉ करायचा. परत सेम अंतर तेच घ्यायचं व कंपास उचलून ह्या ठिकाणी 2 नंबरला ठेवून पुन्हा जर आपण एक कंस ड्रॉ केला समान मापाचा, तो वरती जो इंटरसेक्शन पॉईंट मिळतो D, तर P मधून वरती रेष ड्रॉ केली D पर्यंत ती
लंब असणारे एक्स वाय रेषेला. ओके, तर सुरुवात आहे ती आपली पॉईंट पी पासून होते. पी पॉईंटवर कंपास ठेवून आपण 1 आणि 2 हे कंस मारून घेणार आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न. अ ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट सेट युजली कंटेन्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. आता आपल्या कंपास पेटीमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी असतात आणि नसतात. तर जनरली इथे सांगितलं आहे की कंपास पेटीमध्ये आपण जे मगाशी पाहिले की बो कंपास, डिव्हायडर, एक्स्ट्रा लीड या 3 गोष्टी असतातच. पण स्केल जे आहे, स्केल आपल्या कंपास पेटीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मिळत नाही किंवा ती नसते त्यामध्ये. कारण की स्केल जी आहे ती वुडन आणि रोलर स्टील रोलर या 2 प्रकारामध्ये असते, लाकडी पट्टी व स्टीलची पट्टी. त्यामुळं ती आपल्याला कंपास पेटीमध्ये सामान्यतः मिळत नाही. तर आन्सर बी, स्केल इज करेक्ट. नेक्स्ट 11वा प्रश्न. इन इंजिनिअरिंग सिस्टीम ऑफ पेपर्स साइजेस विच ऑफ द फॉलोइंग इज A2 साइज. ABCD ऑप्शनपैकी A2 साईजची ड्रॉइंग शीट कोणती आहे, पेपर साईज कोणता आहे तो आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 11व्याचं सी, 420 mm गुणिले 594 mm हा जो साईज आहे तो A2 साईज आहे ड्रॉइंग शीटचा. या ठिकाणी दाखवलं आहे ड्रॉइंग शीटचे डेझिग्नेशन, नावं कोणती कोणती आहेत व त्यांच्या साईजेस दिलेल्या आहेत. पाठ करताना नेहमी खालून पाठ करा. A5 148/210, नंतर A4 210/297, A3 297/420, A2 420/594, A1 554/841 व A0 841/1189. या ठिकाणी पाठांतर करायला सोपं आहे. हे नाव पाठ करताना आपण खालून वरती अशा प्रकारे पाठ करा. नंतर 12वा प्रश्न. अ टायटल ब्लॉक कंटेन्स ऑल ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन एक्सेप्ट. आता टायटल ब्लॉक जो आहे ड्रॉइंग शीटचा त्यामध्ये पुढीलपैकी कोणते ऑप्शन असतात आणि नसतात किंवा एक्सेप्ट कोणता ऑप्शन नाही आहे टायटल ब्लॉकमध्ये. तर करेक्ट आन्सर आहे बी, पार्ट लिस्ट. टायटल ब्लॉकमध्ये आपल्याला पार्ट्सची लिस्ट दिलेली नसते. यासाठी ड्रॉइंग शीटवरती वेगळा एक कॉलम असतो ज्यामध्ये तुम्ही ड्रॉइंगमध्ये जे काही पार्ट्स दाखवले आहेत ते तुम्ही ह्यामध्ये दाखवतात, लिस्ट करता. पण टायटल ब्लॉकमध्ये आपल्याला पार्ट लिस्ट पाहायला मिळत नाही. या ठिकाणी आपण नेम ऑफ द फर्म, ड्रॉइंग नंबर, जसं की ह्या ठिकाणी सांगितलं आहे ऑप्शन्समध्ये, नेम ऑफ द ॲड्रेस ऑफ द कंपनी, ड्रॉइंग नंबर, ड्रॉइंग शीट साईज या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. तर 12व्याचं करेक्ट आन्सर आहे बी, पार्ट्स लिस्ट. 13वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ ऑर्थोग्राफिक व्ह्यूज बोथ शो द हाईट डायमेन्शन. आता पुढीलपैकी कोणते 2 व्ह्यू आहेत जे एकत्रितरित्या किंवा एकाच वेळी आपल्याला उंची दाखवतात एखाद्या ऑब्जेक्टची. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए, लेफ्ट अँड फ्रंट. लेट्स चेक इट. लेफ्ट साईड आणि फ्रंट व्ह्यू जो आहे, लेफ्ट साईड व्ह्यू आणि फ्रंट साईड व्ह्यू ऑब्जेक्टचा आपल्याला उंची दाखवतो. या ठिकाणी ऑब्जेक्ट घेतला आहे आपण. तर ह्या ऑब्जेक्टमध्ये फ्रंट व्ह्यू जो आहे हा फ्रंट व्ह्यू, हा पुढून बघताना आपल्याला फक्त ही बाजू दिसणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला उंची आहे ती समजते. ओके, ही उंची आपल्याला ह्या ठिकाणी दाखवता येते. नंतर दुसरा कोणता आहे साईड व्ह्यू. साईड व्ह्यूमध्ये पण आपण असं या बाजूने बघायला गेलो तर आपल्याला ऑब्जेक्टची उंची 1, 2 आणि 3 ह्या 3 स्टेपमध्ये आहे ते समजते. पण टॉप व्ह्यूमध्ये वरून बघताना आपल्याला ऑब्जेक्टची उंची समजत नाही. तर 13व्याचं करेक्ट आन्सर आहे ए. पुढचा प्रश्न 14वा. सेंट्रल लाईन्स आर ड्रॉन ॲज. सेंट्रल लाईन कशा प्रकारे काढल्या जातात किंवा ड्रॉ केल्या जातात. तर याचं करेक्ट आन्सर पाहूया. 14वा प्रश्न. करेक्ट आन्सर आहे सी, लॉंग डॅश्ड डॉटेड नॅरो लाईन. लॉंग डॅश्ड अँड डॉटेड नॅरो लाईन या ठिकाणी दाखवलं आहे. सेंट्रल लाईन्स या ज्या असतात त्या लॉंग डॅश्ड आणि डॉटेड नॅरो लाईन ह्या छोट्या छोट्या डॉटेड नॅरो लाईन्स आहेत. तर या प्रकारे आपण सेंट्रल लाईन ड्रॉ करतो. सेंट्रल लाईनची जनरली थिकनेस जी आहे ती 0.2 mm असते. 0.2 mm.
नंतर 15वा प्रश्न. नेक्स्ट, प्रोजेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट शोन बाय 3 व्ह्यूज इज नोन ॲज. पुढीलपैकी कोणत्या व्ह्यूमध्ये आपल्याला ऑब्जेक्टचे 3 व्ह्यूज पाहायला मिळतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे 15व्याचं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमध्ये आपल्याला ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. जसं की आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचे 2 प्रकार पडतात, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन. तर ह्या 2 प्रोजेक्शनमध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये पाहू शकता आपण, हा जो आहे तो आहे फ्रंट व्ह्यू, हा जो आहे तो साईड व्ह्यू आहे किंवा लेफ्ट साईड व्ह्यू, आणि हा जो आहे तो टॉप व्ह्यू आहे. तसंच आपल्याला थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये पाहायला मिळतात, हा आहे टॉप व्ह्यू, हा आहे फ्रंट व्ह्यू आणि हा आहे त्याचा साईड व्ह्यू. ओके. नेक्स्ट 16वा प्रश्न. द टाइप ऑफ पिक्टोरियल प्रोजेक्शन जनरली यूज्ड बाय द आर्किटेक्ट इज. टाइप ऑफ पिक्टोरियल प्रोजेक्शन, पुढीलपैकी कोणत्या प्रोजेक्शनचा स्टाईल जो आहे, टाईप आहे, तो आर्किटेक्चर जनरली वापरतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे 16व्याचं सी, पर्स्पेक्टिव्ह. आर्किटेक्चर जो आहे नेहमी पर्स्पेक्टिव्ह व्ह्यूचा वापर करतो जनरली. तर हा पर्स्पेक्टिव्ह दिसतो कसा? तर पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू म्हणजे एखाद्या पॉईंटला तुम्ही उभा राहिला तर त्या ठिकाणाहून तुम्हाला तो ऑब्जेक्ट कशा प्रकारे दिसतो, तर तो झाला त्या ऑब्जेक्टचा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू. नेक्स्ट 17वा प्रश्न. द रिकमेंडेड सिम्बॉल फॉर इंडिकेटिंग द अँगल ऑफ प्रोजेक्शन शोन 2 व्ह्यूज ऑफ द फ्रस्टम ऑफ. ओके. तर या ठिकाणी आपण प्रोजेक्शनचा सिम्बॉल दाखवण्यासाठी पुढीलपैकी कोणता आकार वापरतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे 17व्याचं फ्रस्टम ऑफ कोन. ओके. आपण याचा वापर करतो कोनचा थर्ड अँगल प्रोजेक्शन आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचा सिम्बॉल दाखवण्यासाठी. चेक करूया आपण. ते अशा प्रकारे हा कोन ठेवला जातो ज्याचा वरचा टॉप कट केलेला असतो. या ठिकाणी हा जो सिम्बॉल आहे दाखवतो आहे थर्ड अँगल प्रोजेक्शन, फ्रंट व्ह्यू, लेफ्ट हँड साईड व्ह्यू, जो आपण या ठिकाणी दाखवताना लेफ्टलाच दाखवतो. ओके. थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये लेफ्ट व्ह्यू जो असेल तो लेफ्ट व्ह्यू आपण फ्रंट व्ह्यूच्या लेफ्टलाच दाखवतो, जे आपण या ठिकाणी दाखवलं आहे. आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन असेल तर फ्रंट व्ह्यूच्या राईटला आपण त्याचा लेफ्ट हँड व्ह्यू असेल तो दाखवतो. लक्षात घ्या, फर्स्ट अँगल मेथडमध्ये फ्रंट व्ह्यूच्या राईटला त्या ऑब्जेक्टचा आपण लेफ्ट हँड व्ह्यू दाखवतो व थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडला त्या ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड व्ह्यू असतो. नेक्स्ट 18वा प्रश्न. द प्रोजेक्शन इन आयसोमेट्रिक व्ह्यू आर. आयसोमेट्रिक व्ह्यूमधले प्रोजेक्शन आहेत ते पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे 18व्याचं बी, पॅरलल टू प्लेन ऑफ प्रोजेक्शन. बघूया आपण कशा प्रकारे ते. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन जे आहे, हा जो आतला ऑब्जेक्ट जो आहे तो मेन ऑब्जेक्टच्या समांतर आहे, बरोबर. नेक्स्ट 19वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट सर्व्ड बाय डिव्हायडर. पुढीलपैकी कोणतं कार्य डिव्हायडरकडून केलं जात नाही? आता 19 नंबर पहिला प्रश्न, डिव्हायडर म्हणजे काय? तर डिव्हायडर आहे तो अशा प्रकारे असतो, कंपासमध्ये आहे आपल्याला माहिती जनरली. तर पुढीलपैकी कोणतं काम डिव्हायडर करू शकत नाही? आपला आन्सर काय आहे? सी, मेक फुल साईज, रिड्यूस साईज अँड एनलार्ज साईज ऑफ ड्रॉइंग. हे आपला आन्सर आहे. तर कोणते कार्य सी हे कार्य डिव्हायडर करू शकत नाही? तर बाकीचे आपण कार्य बघूया. ए, डिव्हायडर काय करू शकतो? डिव्हाइड लाईन्स ऑर कर्व इंटू नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. ओके. हे काम डिव्हायडर करू शकतो. कोणतीही लाईन आणखीन वक्राकार रेषा असेल तर त्याचे समान भाग करण्याचे काम डिव्हायडर आपण करू शकतो. दुसरं आहे ट्रान्सफर मेजरमेंट्स फ्रॉम वन पार्ट ऑफ द ड्रॉइंग टू अनदर पार्ट. आता एका ठिकाणचं माप असेल ड्रॉइंगवरती, ते आपण डिव्हायडरमध्ये सेट केलं तर आहे तसं उचलून आपण ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. आणि डी, सेट ऑफ सिरीज ऑफ इक्वल डिस्टन्स ऑन द ड्रॉइंग.
हे देखील काम आपण डिवायडरच्या सहाय्यानं समान अंतर मापण्याचं काम करू शकतो. पुढचा प्रश्न 20वा. द इन्क्लिनेशन ऑफ लेटर्स ॲज रिकमेंडेड बाय BIS. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. हा देखील MCQला प्रश्न येऊ शकतो. BIS म्हणजे काय, तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. आता लेटरिंग जे आहे, ड्रॉइंगमध्ये आपण जे लेटरिंग करतो तर त्याचं मान्यताप्राप्त इन्क्लिनेशन किती आहे, आपण त्या अंतर किती इन्क्लाइन करू शकतो किंवा झुकवू शकतो. करेक्ट आन्सर आहे 75 अंश. लेटरिंग करताना तुम्ही ते 75 अंशापर्यंत झुकवू शकता. कशा प्रकारे, लेटरिंग आपण जनरली उभं करतो व्हर्टिकल, पण या ठिकाणी लेटरिंग करताना 75 अंशाचा अँगल तुम्ही हॉरिझॉन्टलशी करू शकता. ओके, ह्या आडव्या लाईन बरोबर आपण हा अँगल जो करणार आहे तो 75पर्यंत मान्यताप्राप्त आहे. ओके, हा हॉरिझॉन्टलची 75 अँगल आहे. व्हर्टिकलची किती असेल, तर व्हर्टिकल जर ॲक्सिस काढला आपण या ठिकाणी, हा अँगल असतो ह्या ठिकाणी 15चा. ओके, हा उभा अँगल होणार इथला 15चा आणि आडव्याशी अँगल असणार आहे 75. MCQला दुसरा पण प्रश्न येऊ शकतो. नंतर क्वेश्चन 21. 2 point perspective are drawn by. 2 point perspective कशाच्या उपयोगाने किंवा मदतीने काढले जातात. सिंगल व्हॅनिशिंग पॉईंट, डबल व्हॅनिशिंग पॉईंट, ट्रिपल व्हॅनिशिंग पॉईंट का सर्व, वरीलपैकी सर्व. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे 21व्याचं डबल व्हॅनिशिंग पॉईंट. 2 त्या नावाचं सगळं आहे. 2 पॉईंट म्हणजेच डबल. डबल व्हॅनिशिंग पॉईंटचा वापर करून आपण 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह काढू शकतो. तर तो कशा प्रकारे दिसतो, तर या ठिकाणी पाहतो आपण, हा आहे तो 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह आहे. ज्या ठिकाणी व्हॅनिशिंग पॉईंट म्हणजे आता या ठिकाणी A आणि B हे दोन आहेत ते व्हॅनिशिंग पॉईंट आहेत आणि हे दोन आहेत म्हणून याला आपण बोलतो डबल व्हॅनिशिंग पॉईंट. तर यांचा वापर करून आपण डबल व्हॅनिशिंग पॉईंट किंवा 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह काढू शकतो. यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो या दोन पॉईंटला जाऊन ह्याच्या रेषा जर वाढवल्या, एक्सटेंड केल्या, तर त्या तिकडे जाऊन मीट होतात व एकत्र होतात. नेक्स्ट 22वा प्रश्न. If a line intersects a circle of 2 points and does not pass through the center, this line segment is called as. आता एक लाईन आहे जी आपण ड्रॉ केलेली आहे, काढलेली आहे, पण ती वर्तुळाच्या मध्यातून पास होत नाही आहे, तर त्या रेषेला काय म्हणायचं. तर 22व्याचं करेक्ट आन्सर आहे
आपल्याला क्लिअर होत नाही या ठिकाणी. तर आपण ह्याच्या AutoCADमध्ये पाहूया. सेम ऑब्जेक्ट आहे. आता यांना आपण रोटेट करूया. या ठिकाणी आपण पाहत आहोत टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यूमध्ये जसं ड्रॉइंगमध्ये या ठिकाणी दाखवलं आहे असा आपल्याला टॉप व्ह्यू हा दिसत आहे. ओके. नेक्स्ट फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू देखील आपल्याला जसा इथे दाखवलेला आहे सेम हा फ्रंट व्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पण हीच इकडची साईड क्लिअर होण्यासाठी आपल्याला आणखी एका व्ह्यूची गरज आहे. त्यामुळे आपण हा ऑब्जेक्ट सी एलिमिनेट करत आहोत व आपण आन्सर मानत आहोत की ऑप्शन डी हा करेक्ट आहे. ऑप्शन डीमध्ये अदर साईड देण्याची गरज नाही आहे कोणतीही. टॉप आणि फ्रंट व्ह्यू आपण वरून समजू शकतो की ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर आहे. ओके. ऑप्शन डी आपण हा करेक्ट आन्सर मानत आहोत. 24वाचा करेक्ट आन्सर आहे डी. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न 25वा. द थिकनेस ऑफ द लाईन ऑफ लेटर विथ 14 mm हाईट इन बी टाईप लेटरिंग इज. आता बी टाईप लेटरिंगमध्ये जर एखाद्या शब्दाची उंची लेटरिंगची उंची 14 मिलीमीटर असेल तर त्या लेटरिंगची थिकनेस जाडी किती असावी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 25वाचं. करेक्ट आन्सर आहे 1.4 mm. ते कसं आलं थिकनेस ऑफ लाईन डी. तर यासाठी आपण पहिला टेबल पाहूया एक. या ठिकाणी पुस्तकातला टेबल आहे हा. टेबल नंबर 2 लेटरिंग बी टाईप. ओके. या ठिकाणी हाईट ऑफ लेटरिंग सांगितले एच, ती आपली आहे 14. ओके. आणि आपल्याला काढायचा आहे थिकनेस ऑफ लाईन डी. तर तो किती असतो 1/10 गुणिले एच. 1/10 गुणिले एच. 1/10 गुणिले एच. एचची किंमत आहे आपल्याकडं 14. हे आन्सर येते 1.4 mm. पण आपल्याला दिलेल्या ऑप्शन्समध्ये 1.4 mm या ठिकाणी कुठेही नाही आहे. तर आपण त्याचा जवळचा आन्सर आहे 1.5 mm. ह्याला प्रेफर करूया आपण. म्हणून आपला करेक्ट आन्सर आहे 1.5 mm. 1.4 ऐवजी आपण 1.5 mm ला प्रेफर करत आहोत. तर या ठिकाणी आपला पेपर सॉल्व करून झालेला आहे. या प्रकारे आपण नवीन पेपर घेऊन पुन्हा भेटू. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा जेणेकरून त्यांनाही पेपरला मदत होईल. याच्या आधी आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स व एम्प्लॉयबिलिटी स्किल यांचे देखील क्वेश्चन पेपर सोडवून घेतलेले आहेत. याची लिंक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेली आहे किंवा आपण ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देऊ. त्या ठिकाणी आपण डिस्क्रिप्शन लिंकवरती क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.